शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष, जयंत पाटलांचे सरकारवर टीकास्त्र. शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील रामाचे पिंपळस या गावात जाऊन नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली. तसेच शेतकरी सुभाष विठोबा मस्सागर यांच्या शेतात काम करत असताना अवकाळी पावसाच्या गारपिटीने मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाचीही सांत्वनपर भेट घेतली. यावेळी जयंत पाटील म्हणाले की अवकाळी पावसामुळे लाखो रुपयांचं पीक वाया गेलंय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे गेलेला आहे. सरकारने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, विशेष पॅकेजची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली की नाही, अजून अनुदान आलेले नाही. अनुदानाची अनेकदा घोषणा केली, मात्र ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात अजून वर्ग झालेले नाहीत. सरकारने या परिस्थितीकडे गांभीर्यानं पाहायला हवं असं आवाहन त्यांनी सरकारला केलेलं आहे. द्राक्ष बागायतदारांनी त्यांच्या बागा उभ्या केलेल्या, हातातोंडाशी आलेलं पीक गेलं. काही शेतकरी असे होते की कांद्याचं एक ट्रॉली गेलेली आणि दुसऱ्या उरलेलं पीक जाणार आहे. त्या ठिकाणी त्यांना मिळणारा, हातात पडणारा पैसा हा मिळणार नाही आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आणि म्हणून सरकारने या सगळ्या नाशिक जिल्ह्यातल्या प्रश्नांकडं जरा वेगळ्या नजरेनं बघितलं पाहिजे. त्यांच्या नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष बागायतदारांचे जे नुकसान झालेलं आहे त्यांना आपल्याला त्यांनी घेतलेल्या कर्जाच्या विषयी त्यांना कर्ज गोठवून त्यांना त्याचे पुढचे 2, 3, 4 वर्षाचे हप्ते देणं, त्याचबरोबर त्यांना पुन्हा नवीन कर्ज उपलब्ध कमी व्याजानं करून देणं, असं एक पॅकेज सरकारने केलं पाहिजे. कांदा उत्पादकांची देखील परिस्थिती काही वेगळी नाही आणि म्हणून सरकारने प्रत्येक पिकाकडे बघताना वेगळ्या पद्धतीनं बघितलं पाहिजे. मला काल नाशिक जिल्ह्यातले अनेक शेतकरी भेटले. त्यांनी कांद्याच्या संदर्भातले 350 रुपये प्रति क्विंटल 200 क्विंटलपर्यंत ही जी मर्यादा आहे तिथंपर्यंतचे पैसेही सगळे अजून आलेले नाहीत. म्हणजे 70,000 रुपये 350 रुपयेप्रमाणे 200 क्विंटलचे होतात. 10,000 रुपये आले आहेत, कुणाला 12,000 रुपये आले आहेत. त्याच्या पलीकडं 20,000च्या पलीकडं आता नवीन एक GR काढलेला आहे. त्याची GRचा अर्थ थोडासा असा होतो आहे की 24,000च्या पलीकडे सरकार काही देणार नाही आणि त्यामुळं मागं अनुदानाची घोषणा 350 रुपये केलेली आहे. आणि जर तुम्ही ते अनुदान प्रति क्विंटलचं जर देणार नसाल आणि अद्यापही दिलेलं नसेल तर सरकार आपल्या शब्दांना जागत नाही, असा एक भावना सामान्य शेतकऱ्यांच्यात आहे. त्यामुळं अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यात जे प्रचंड नुकसान केलेलं आहे सरकारने त्याकडे गांभीर्यानं बघावं. नुसती पाहणी केली आणि आम्ही काहीतरी तात्पुरती मदत केली एवढा यावर्षीचा झालेलं नुकसान हे साधं नाही आहे आणि म्हणून सरकारने एक वेगळ्या नजरेने याकडे बघितलं पाहिजे. आज आम्ही आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्या वतीनं दिंडोरीला काढतो आहे. हे तर प्रश्न आहेतच, पण दुष्काळ होता. दुष्काळ असताना सरकारने सगळ्या महाराष्ट्रात 24 जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर केला. त्यातले 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. 15 जिल्हे असे आहेत की 15 जिल्ह्यात काही 15 तालुके असे आहेत की त्यांना पूर्ण दुष्काळी आणि उरलेल्या तालुक्यांना दुष्काळ सदृश्य परिस्थिती. आता महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ आहे. पाण्याचं प्रचंड अतोनात पाण्याची लोकांना कसरत करावी लागते. पिण्याचं पाणी उपलब्ध नाही. शेतीच्या पाण्याचं आता फार मोठं अशी टंचाई जाणवायला लागलेली आहे. त्यामुळे आता पुढं जुलैपर्यंत कसं राहायचं ही चिंता महाराष्ट्रातल्या अनेक भागातल्या शेतकऱ्यांना, नाशिकला पण आहे. आणि म्हणून त्यासाठी टँकर काही भागात चालू केलेले आहेत सरकारने, पण काही भागात टँकर अजून पोचलेले नाहीत. चारा छावण्या काढण्याची गरज सरकारला आहे, पण सरकारने अजून त्याबाबतीत काही निर्णय घेतलेला नाही. असे अनेक प्रश्न आहेत. त्याचबरोबर या पलीकडं ह्या सगळी निसर्गाची संकटं कमी म्हणून त्यात भर. म्हणजे यावेळी सरकारने एवढं दुर्लक्ष केलेलं आहे की कांद्याचा जसा दर खाली घसरला या भागात, तसा कपाशीचा दर 6-6.5 हजाराच्या वर जातच नाही आहे. मागच्या वर्षी कापसाला 12,000 रुपये क्विंटल दर मिळाला,
पण यावर्षी तो दर 7,000च्या आतच राहिला. त्यामुळं शेतकऱ्यांना 12,000ची अपेक्षा आहे आणि जर 12,000ची अपेक्षा असेल तर सरकारच्याच मधील मंत्र्यांनी एका 2007-08 साली त्यावेळी मागणी केलेली की 7,000 रुपये दर मिळाला पाहिजे. आता त्या 7,000चं अवमूल्यन एवढं झालेलं आहे की 7,000चे किमान 12,000 तरी शेतकऱ्याला मिळावे त्याची माफक अपेक्षा आहे. अशा अनेक मागण्या आहेत. या जिल्ह्यातल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या पुढं धानाच्या पिकाच्या आणि अन्य पिकाच्या अनेक समस्या आहेत. या सगळ्यांना घेऊन आम्ही आज शेतकऱ्यांच्या वतीनं आक्रोश मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचा काढलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी नाशिक.